वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे रामसभा लोकार्पण सोहळा संपन्न। वाशिम जिल्ह्यातील कारंजा या ठिकाणी दर्यावजी महाराज व संत सुखरामजी महाराज कृपेने मान्य नामदार श्री संजयभाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निधीतून तयार झालेले नवीन रामसभा सत्संग भवनचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 20 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास महानायक वसंतरावजी नाईक सामाजिक सभागृह बंजारा कॉलनी कारंजा येथे पार पडला। यावेळी माननीय नामदार श्री संजयभाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमती सहिताई डहाके आमदार कारंजा मनोरा विधानसभा माननीय श्री जयकिसन राठोड माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद वाशिम व माननीय श्री दत्तराजी डहाके माजी नगराध्यक्ष नगर परिषद कारंजा यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या पूर्वी बंजारा समाजाच्या पारंपरिक पेहराव परिधान करून महिलांनी डफळ्याच्या तालावर बंजारा लोकगीते म्हणत नृत्य करून मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व फीत कापून रामसभा लोकार्पण करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रामस्नेही परिवाराने अथक परिश्रम घेतले। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन धनंजय राठोड कारंजा वाशिम। तुम्ही राम नामाचा जप करा असं सुद्धा संत सेवालाल महाराजांनी सांगितलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मला हा जो पुरावा आहे आजच इथं कारंजामध्ये एका पुस्तकातून मिळाला। त्याचं नाव आहे संत सेवालाल चरित्र म्हणून त्याचे लेखक होते रामराव महाराज। त्या पुस्तकाचं संकलन केलं श्रीमती चंद्रकला नाईक मुंबई आणि हे पुस्तक बंजारा पुकार यांनी प्रकाशित केलेलं आहे। तर या ठिकाणी थोडक्यात मी रामस्नेही संप्रदायाची पार्श्वभूमी मांडली। त्यासोबतच संत सेवालाल महाराज यांनी सुद्धा जे काही त्यावेळेस मार्गदर्शन केलं याची सुद्धा जाण दिली। आमच्या विनंतीला मान देऊन संजय भाऊ या ठिकाणी आले। त्याबद्दल सर्व रामस्नेहीच्या वतीने परत तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझं प्रस्ताव समाप्त करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनी, बंधू आणि भगिनी, सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना जय सेवालाल आणि राम राम सा। मला अतिशय आनंद होत आहे की आज मी वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जी काही मागणी या ठिकाणी माझ्याकडे केल्या गेली होती ती मागणी पूर्ण झाली आणि त्याचं लोकार्पण आपण सर्वांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये मला आवर्जून बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे। आताच दत्तराज भाऊ डहाके यांनी भाषणामध्ये सांगितलं की या सभागृहामध्ये सुरुवात प्रकाशदादाशी झाली की सुरुवात नंतर मला वाटते पाटणीने दिले, पाटणी साहेबांनी पैसे दिले, नंतर मी पालकमंत्री होतो माझ्याकडे मागितलं आणि आता सईताई सुद्धा आहे आमच्या भगिनी आणि त्या सुद्धा देणारच आहे म्हणून त्या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित आहे। नाही तर आज सायंकाळी ते मुंबईवरून बसणार होत्या, परंतु कार्यक्रम आहे म्हणून विमानाने त्या सकाळी आल्या आणि आवर्जून या कार्यक्रमाला त्या उपस्थित सुद्धा आहे। जयकिसन भाऊ भाषणात बोलताना या ठिकाणी माझ्याबद्दल बोलले। खर तर भाऊ वसंतराव नाईक साहेबांनी वेगळी मोठा होऊ शकत, दैवत होते आपले वसंतराव नाईक साहेबांचं। खऱ्या अर्थानं त्यांनी काय नाही केलं या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, कसा मोलाचा वाटा त्यांचा होता, ह्या महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता त्यांना कधी विसरू शकत नाही। आणि मी नेहमीच ज्या वेळेस मला बोलवतात अशा पद्धतीचं कोणी बोलते तेव्हा मी एकच गोष्ट सांगतो की वसंतराव नाईक साहेब हे आमचे दैवत होते, त्यांच्या एवढी उंची कोणालाही गाठता येणार नाही। परंतु वसंतराव नाईक साहेबांनी दाखवलेल्या वाटेवर
10 पावलं जरी संजय राठोड समोर गेला तरी काहीतरी माझ्या हातातून झालं अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. राजकारणामध्ये खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली. मी नेहमी सांगत असतो की मी कधी ग्रामपंचायतची निवडणूक लढलो नाही, आणि लढलो तर डायरेक्ट आमदार पालटा झालो, 3दा मंत्री झालो. मला स्वतःलाच विचार कधी कधी मनात येतो की माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला हे जे काही नशिबी भाग्य आलेलं आहे तर कोणी पुण्य केलं असेल बा, ते आज मला खऱ्या अर्थानं मला फळ मिळत आहे. आणि ही भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं दादा या ठिकाणी जीवनदादा बोलले ते माझे मार्गदर्शक आहेत. ते मी नेहमी सातत्यानं मानवता धर्म हा सुद्धा मी पाहत असतो. कारण जेव्हा माझं कॉलेजचं शिक्षण झालं आणि घरच्या लोकांची इच्छा होती की नोकरीला मुलगा लागला पाहिजे, कुठेतरी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी काही भेटत नव्हती आणि आपणही अभ्यास करत नव्हतो. मग आता बऱ्याच वेळेस 2 वेळेस जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा ताई मी जेवायला येत होतो, कारण जास्त वेळ राहिलो तर वहिनी मोठ्या ज्या होत्या मोठ्या ती टोमणे मारायची, नुसता 2 वेळेस जेवतो झोपतो म्हणून. मग काय करायचं, तेव्हा मी सुरुवात यवतमाळच्या